मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली। बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। अजित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीसांचे देखील बॅनर झळकले, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या वाढदिवस आहे। एका बॅनरवर अजितदादांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख आहे, तर दुसऱ्या बॅनरवर मत कोणाला दिला तरी संरक्षण अजित पवार करणार असा उल्लेख करण्यात आलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबईतील मंत्रालयाच्या परिसरामध्ये हे बॅनर लागले। राष्ट्रवादीने बॅनरबाजी केली, तर या बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। तर मंत्रालयाच्या परिसरामध्ये लागलेले हे बॅनर देखील आपण पाहतोय। दरम्यान मंत्रालयाच्या या परिसरातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूया। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एफआय जे राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय आहे त्या कार्यालयाबाहेर सुद्धा बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। एकूणच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उद्या 22 जुलै रोजी वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी आहे। मात्र या बॅनरबाजीमध्ये दोन बॅनर्स आहेत ते लक्ष वेधून घेतात। एक म्हणजे महायुतीमध्ये खरं तर मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत, मात्र पुढील महायुतीमध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार असा पेच नक्की निर्माण झालाय। मात्र या ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर्स लागलेले आहेत, तर दुसरीकडे अजित पवार यांचा आणखी एक बॅनर लावलेला आहे, त्याच्यामध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला आहे। तसेच तुम्ही मत कोणाला दिले हे कधी नाही जाणणार, मात्र आपलं काम आणि संरक्षण हे दादाच करणार अशा प्रमाणाचा उल्लेख या ठिकाणी केलेला दिसतोय। त्या बॅनरवरती जर आपण बघितलं तर अजित पवार यांचा फोटो आहे आणि खाली कार्यकर्त्याचा सुद्धा फोटो आहे। सलीम सारंग असा या ठिकाणी कार्यकर्त्याचा फोटो आहे। या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतदारांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं नव्हतं, याचा कुठेतरी फटका महायुतीला बसला। मात्र याचा कुठेही परिणाम आहे तो आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये असेल किंवा कामकाजामध्ये असेल तो होणार नाही, अशा प्रमाणे एक मजकूर या ठिकाणी लिहिलेला आहे। भावी मुख्यमंत्री अजित पवार असा सुद्धा या ठिकाणी एक मजकूर लिहिलेला आहे। त्यामुळे या बॅनरबाजीवरून आता आगामी निवडणुकांमध्ये अनेक भावी मुख्यमंत्री हे उत्सुक आहेत आणि त्यांचे बॅनर सुद्धा लागतात। मात्र भावी मुख्यमंत्रीमध्ये नक्की कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। मात्र मंत्रालय परिसरामध्ये हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बॅनर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात लागलेले पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन मिनित पेडणेकर सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।